गणपती बाप्पाचं आगमन आता काही तासांवरच राहिलं आहे. सो वेलकम टू द गणपती डेकोरेशन व्लॉग. बाप्पाचं डेकोरेशन करताना जी मजा येते ती आगळी वेगळीच असते. सगळ्यात पहिले कार्डबोर्ड घेतले आणि मॅथ स्केल्स वापरले. बट फायनली सीए मामा टू द रेस्क्यू, ज्याने आम्हाला हे कट सुद्धा करून दिलं. एवढे कष्ट केल्यावर इट वॉज टाइम फॉर पेट पूजा. सो म्हणूनच आमच्या लहान बंधूंना आम्ही केलेला पसारा आवरण्याच्या कामाला लावलं. जेवायला होती पाणीपुरी. ऑनेस्टली व्हॉट मोर कुड हॅव आय आस्क्ड. सो आता इट वॉज टाइम फॉर सम रिअल वर्क. सो या कार्डबोर्डला व्हाईट वॉश दिला. अँड ऑनेस्टली जेवढं फास्ट काम करताना मी या व्हिडिओत दिसतीये त्याच्या -10x स्पीडने मी काम करत होते. तेवढ्यात मामीनी सुंदर अष्टविनायक काढले. अँड गेस व्हॉट, जेव्हा मी पेंटिंग करत होते तेव्हा मी या दोघांनाही स्पेसिफिक कलर थीम सांगितली होती आणि तरी सुद्धा यांनी मॅजेंटा, स्कारलेट, लॅव्हेंडर, पीच हे सगळे कलर्स उलटे पुलटे करून ठेवले. नंतर आम्ही पेंट केलेल्या या कार्डबोर्डवर भिंती बांधत होतो. तेवढ्यात वी रिअलाइज की आमच्याकडे चार्ट पेपरच नाही. सो मी अँड मैत्रेयी रॅन टू द शॉप, गॉट चार्ट पेपर्स. खरं तर डेकोरेशनची हीच खरी मजा आहे. सगळ्यांची मतं एकत्र आणणं, एकमतावर ठाम राहणे आणि मग एखादी गोष्ट अचानक विसरली की दुकानात धावत जाऊन ती वस्तू आणून डेकोरेशनला सुरुवात करणे. नंतर मी कार्डबोर्डला ब्राऊन कलरनी पेंट केलं आणि नंतर हे वाळूपर्यंत आम्ही आमच्या घरासाठी डेकोरेशन करायला सुरुवात केली. यावर्षी आमच्याकडे मोठा फेस्टिवल नाहीये, सो अगदी छोटीशी संकल्पना आहे. थोड्याच वेळामध्ये आमचे दोन्ही घरांचे गणपती डेकोरेशन्स करून कंप्लीट झाले. बट हो, फायनल रिव्हील्स तर मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. त्यामुळे लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.